नमस्कार मित्रांनो, जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, आता रेशन धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत। तर त्यासंबंधी शासनाने नवीन जीआर निर्गमित केला आहे। तर मग त्या जीआर विषयी माहिती बघणार आहोत। रेशन धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत, तर मग ते कोणाला मिळणार आहेत, त्यासंबंधी अटी काय आहेत, शर्ती काय आहेत आणि त्या संबंधीचा अर्ज किंवा फॉर्म आपण तो कोठे भरला पाहिजेत, याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो। तर मित्रांनो, आपण बघू शकता की शासनाने या ठिकाणी नवीन जीआर निर्गमित केला आहे। तर हा जीआर पुढील प्रमाणे आहे। मग छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजे केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेनुसार देय असलेल्या रकमेची सुधारणा करण्याबाबत मग महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी हा जीआर काढलेला आहे। 20 जून 2024 रोजीचा हा जीआर आहे। मित्रांनो, या जीआर मधील ठळक मुद्दे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो की शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित योजना म्हणजे डीबीटी मार्फत या ठिकाणी ते ट्रान्सफर केले जाणार आहे। तर शासन निर्णय लागू करण्यात आला आहे। त्यानुसार त्या राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी 150 इतक्या रोख रकमेचे थेट हस्तांतरित म्हणजेच डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना कार्यान्वित करण्यात मान्यता देण्यात आली आहे। तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाहा प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। मग केंद्र शासनाकडून खरीप हंगाम 2023-24 व रब्बी हंगाम सन 2024-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणजे हे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष सन 2024-25 मध्ये देणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेनुसार देण्यात येत असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे। मग राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेले एपीएल शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाहा प्रति लाभार्थी 170 इतकी रक्कम लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी। सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 212 अन्वये दिलेल्या सहमती अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचा हा जीआर आहे की जे शेतकरी दारिद्र्यरेषेखाली नाही, एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रिका धारक आहे अशा शेतकऱ्यांना म्हणजेच 14 जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना
थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या घरात जेवढे सदस्य आहेत त्याप्रमाणे म्हणजे एका सदस्याला 170, तर मग तुमच्या घरात 4 सदस्य असतील, 5 असतील, 6 असतील, तर त्याप्रमाणे आपल्या रेशन कार्डवर जेवढे सदस्य आहेत, जेवढ्यांना त्या ठिकाणी अन्नधान्य मिळणार आहे, ते लाभार्थी होऊ शकतात। अशा सर्व घरातील सदस्यांना प्रति लाभार्थी 170। तर मग मित्रांनो, आपल्या घरात तुमच्या घरात किती लाभार्थी आहेत त्याप्रमाणे 170 गुणिले प्रत्येक लाभार्थी, याप्रमाणे तुम्हाला ही रक्कम या ठिकाणी हस्तांतरित करण्यात येणार आहे। डायरेक्ट जे कुटुंब प्रमुख आहे, ज्यांचं आधार कार्ड लिंक बँक खाते आहे, अशा रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर ही रक्कम थेट DBT द्वारे जमा होणार आहे। समजा जे तुमच्या घरात 10 सदस्य असतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी 1700 रुपये हे प्रतिमाह तुम्हाला शासनामार्फत डायरेक्ट खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे। तर मित्रांनो, चांगल्या प्रकारची ही अशी योजना आहे। तर मग आपण बघू शकतो की या ठिकाणी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही तो फॉर्म कुठं भरू शकता आणि कशा पद्धतीने तो फॉर्म आपण भरू शकतो याविषयी माहिती बघूया। तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून हा फॉर्म तुम्ही घेऊ शकता आणि त्या ठिकाणी तो जमा करू शकता। तर मग या फॉर्म मध्ये आपण बघू शकतो वरती नाव दिलेलं आहे, हेडिंग दिलेली आहे की औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरिता अर्जाचा नमुना। मग अर्जदार किंवा कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि शिधापत्रिका क्रमांक जो असतो तो RCM प्रणालीनुसार ऑनलाईन आपल्याला तो मिळतो। आता सगळीकडे ते वाटप झालेले आहे। तो शिधापत्रिका क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा। रोख रक्कम हस्तांतरणासाठी आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचा आपल्याला तपशील द्यायचा आहे। मग कुटुंब प्रमुखाच्या वैयक्तिक बँक खात्यास प्राधान्य द्यावे। बँकेचे नाव, मग आपण कुठली बँक असेल त्या बँकेचे नाव टाकायचं। शाखा, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार वैयक्तिक आहे का संयुक्त आहे आणि IFSC कोड टाकायचा आहे आणि त्याच्या सोबत शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत द्यायची आहे, म्हणजे रेशन कार्डच्या आपल्याला झेरॉक्स द्यायची आहे आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची आपल्याला त्या ठिकाणी झेरॉक्स प्रत द्यायची आहे। स्थळ दिनांक टाकायचा आहे आणि कुटुंब प्रमुखाचा त्या ठिकाणी नाव, स्वाक्षरी किंवा जर स्वाक्षरी येत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे। आणि हा फॉर्म मित्रांनो रेशन कार्ड दुकानात आपण त्या ठिकाणी जमा करायचा आहे। रेशन कार्ड दुकानात हा फॉर्म घेतात। अशा प्रकारे मित्रांनो, आपण हा अर्ज जे लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी, केसरी कार्ड धारक लाभार्थ्यांनी या ठिकाणी हा फॉर्म भरून द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, शासनाची चांगली ही सुविधा आहे। तर सर्वांनी हा फॉर्म भरून लगेच रेशन कार्ड दुकानदाराकडे द्या, म्हणजे आपल्याला DBT द्वारे 170 रुपये प्रतिमाह प्रति लाभार्थी याप्रमाणे हे पैसे जमा होणार आहे। अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।